नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. देवेंद्र फडणवीसांनी गृह खात्याचा अट्टहास का धरला? मुख्यमंत्री तर ते होणारच होते आणि गृहमंत्रीपद हे एकनाथ शिंदे मागत होते, त्यासाठी अडून बसले होते असं आपण सगळेजण ऐकत आलो. पण गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनीच स्वतःकडे ठेवलं आणि याच्या मागची काही कारणं आहेत. गृह खात्याच्या बरोबर एक कोअर्सिव्ह पॉवर असते आणि ती कोअर्सिव्ह पॉवर ही भारतीय जनता पक्षाकडेच असायला हवी असा त्याच्यातला आग्रह साहजिकच होता. आता काय झालं आपण थोडंसं बघू. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री झाल्यानंतर एक 4-5 दिवसामध्ये राज्यभर जिल्ह्यामध्ये ते सकल हिंदू नावाचं जी काय भानगड आहे, त्यांनी राज्यभरामध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये मोर्चे काढले. आता तो नरेंद्र मोदी असं म्हणत होते की चीन को लाल आग दिखाएंगे. चीन जाऊ द्या, बांगलादेशला पण नाही दाखवू शकत आहे लाल आग. आणि 10 तारखेला जशी नाशिकलाही झाली तसंच परभणीमध्ये सुद्धा सकल हिंदू समाजातर्फे एक मोठा मोर्चा काढला गेला. तिथं अनेक म्हणजे अर्वाच्य भाषेमध्ये घोषणाबाजी झाली. त्याच्यात सोबत तिथं धक्कादायक माहिती जी मिळते त्याप्रमाणे असं आहे की तिथं संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती टीका केली गेली. आता याचा काय संबंध होता? म्हणजे बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार होतोय त्याचा आणि भारताच्या संविधानाचा आणि भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा संबंध काय? पण हे केलं गेलं आणि ते केलं नुसतं झालं नाही. त्याच सकल हिंदू समाजाचा तो सगळा मोर्चा प्रकरण होतं त्यावेळेला एक दत्ता पवार नावाच्या एका तरुणांनी तिथे एक आंबेडकर वस्तीच्या जवळ असलेला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, तिथे एक संविधानाची प्रत ही काचेच्या पेटीमध्ये ठेवलेली होती. तर त्याच्यावर दगडफेक करून त्यांनी ते संविधानाचं प्रिएम्बल ती नासधूस केली आणि ती घटना घडली त्यावेळेला त्याला तिथल्या परिसरातल्या लोकांनी पकडलं आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं. म्हणजे आता का बरं पोलिसांच्या हवाली केलं? कारण सर्वसामान्य माणसाची ही अपेक्षा असते की अशा प्रकारची घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास करावा. सकल हिंदूच्या मोर्चामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानावरती टीका केली गेली होती. त्यानंतर संविधानाचं प्रिएम्बल उद्देशिका संविधानाची हिची नासधूस त्या दत्ता पवार सोपान पवार तर्फे केली गेली म्हणून त्याला पोलिसांच्या हवाली केलं. आता संविधानाच्या प्रिएम्बलची ज्या वेळेला तोडफोड केली किंवा संविधानाच्या प्रतीची काही समजा नासधूस केली असेल तर तो फक्त दलित समाजाचा अपमान आहे का? ते संविधान कोणासाठी आहे? ते संविधान या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे, प्रत्येक जिवंत नागरिकासाठी आहे, प्रत्येक मेलेल्याही नागरिकासाठी आहे आणि प्रत्येक जन्माला येणाऱ्या नागरिकासाठी आहे. ते संविधान हे या देशाच्या व्यवस्थेने या देशाच्या नागरिकाबरोबर केलेलं सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे की त्या नागरिकाचे हक्क काय असतील, त्याचे अधिकार काय असतील, त्याची कर्तव्य काय असतील. हा देश या गोष्टींच्या पूर्ततेसाठी हक्क, अधिकार आणि कर्तव्य या 3 गोष्टींच्या पूर्ततेसाठी काय काय करायला बांधील आहे. हे सोशल कॉन्ट्रॅक्ट या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठीचं ते आहे. त्यामुळे त्याची ज्यावेळेला नासधूस होते तेव्हा खरं तर हा जो कोण दत्ता सोपान पवार आहे याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा होता. त्याच्यावरती असं कृत्य घडवून प्रक्षोभक कृत्याला चिथावणी देण्याचा गुन्हा नोंदवायला हवा होता, जो पूर्वी 153 प्रमाणे केला जायचा. आता ते भारतीय न्याय संहिता प्रकरणात ते काय सेक्शन आहे माहित नाही, पण हा गुन्हा त्याच्यावर दाखल करायला पाहिजे होता. झालं काय उलट?
त्या आरोपीला दत्ता पवारला पोलिसांच्या हवाली केल्यानंतर पोलिसांनी अर्ध्या पाऊण तासामध्ये हे घोषित केलं की तो माथेफिरू आहे आणि त्याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. अॅट्रॉसिटीचा काय संबंध येतो याच्यात? हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. हा माझ्याही विरोधामध्ये केलेला गुन्हा आहे. या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या विरोधात केलेला गुन्हा आहे, म्हणून तो देशद्रोह आहे. तो गुन्हा नोंदवायच्या ऐवजी त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला. कोर्टामध्ये काय होणार की कुठल्याच मागासवर्गीय समाजाच्या माणसाचं यांनी काही हे केलेलं नाही, शिवीगाळ केली नाही, जातीवाचक उल्लेख केलेला नाही, काही त्याला मारहाण केलेली नाही, तो सुटणार. दत्ता सोपान पवार जसा मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतरचा जो आरोपी तिथं पकडला, आपटे, जयदीप आपटे, त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच होते. मनुष्य की कोणीच तिथं मरण पावलेलं नाही, त्यामुळे त्यालाही 15-20 मिनिटात जामीन मिळाला. याच्यावरती हा आरोप नोंदवला, त्यात याला माथेफिरू म्हणून जाहीर करून टाकलं. आता पोलिसांना अर्धा पाऊण तासात कसं कळलं तो माथेफिरू आहे? पोलिसांनी तिथं काय डॉक्टर आणले होते त्याची तपासणी करायला अर्ध्या तासामध्ये? का तो माथेफिरू असल्याचं सर्टिफिकेट खिशात घेऊन फिरत होता आणि सर्टिफिकेट खिशात घेऊन फिरण्या इतका तो माथेफिरू आहे का शहाणा आहे? हे समजत नाही लोकांना. हा असला सगळा प्रकार त्यांनी तिथं केला. हा देशद्रोहाचा गुन्हा असून सुद्धा त्याच्या विरोधामध्ये नोंदवला गेला नाही. म्हणून या घटनेच्या विरोधामध्ये 11 तारखेला आंबेडकरी समाजाने परभणीमध्ये बंद पुकारला. स्वाभाविक आहे. आणि माझं तर म्हणणं, संपूर्ण परभणीने तो बंद पुकारायला पाहिजे होता. का फक्त आंबेडकरी समाज? का फक्त? हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. इतका मोठा अपमान जर का संविधानाचा होतो आणि प्रिअँबलचा होतो, तर का फक्त आंबेडकरी समाजाने पुढे यायचं? पण त्यांनी तो बंद पुकारला, तो बंद पाळला. तो बंद पाळल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की आम्ही असा आज या घटनेच्या विरोधामध्ये बंद पाळलाय, त्या घटनेची चौकशी करावी, तपास करावा, वगैरे वगैरे वगैरे. आणि आता हा बंद संपला हे सांगितलं. त्यानंतर 2 तास त्या ठिकाणी परभणीमध्ये काही जण तोंडाला फडकी बांधून दंगल करत होते, गाड्या फोडत होते, गाड्या जाळत होते. तेव्हा त्यांना काहीही केलं नाही. ते हे करत असताना त्या दंगलखोरांना काही केलं नाही. त्यानंतर संध्याकाळनंतर पोलिसांनी आंबेडकरी वस्तीमध्ये जाऊन, बरं हे कोण करतायत, यांची संभाव्य हे कोण असू शकतात, हे सुद्धा पोलिसांना या समाजातल्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली. त्याच्याही बद्दल काही नाही. त्याच्यानंतर आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन, भीमनगरमध्ये, प्रियदर्शिनी नगरमध्ये वगैरे वगैरे जाऊन, घराघरात घुसून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं. कोम्बिंग ऑपरेशन कधी होतं, कसं होतं? म्हणजे काश्मीरमध्ये अतिरेक्याला घरामध्ये लपवलंय का म्हणून गावागावात घराघरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करतात शोधायला. इथं घराघरात कोम्बिंग ऑपरेशन केलं. घरांमध्ये घुसून तरुणांना मारहाण केली, महिलांना मारहाण केली, लहान मुलांना मारहाण केली. अत्यंत अमानुष पद्धतीने पोलिसांचा जथ्थाच्या जथ्था हा तरुणांना मारहाण करत होता तिथे. त्याची दृश्य पण बाहेर आली. पोलिसांनी हे सगळं करत असताना गाड्या फोडत होते. म्हणजे ज्या घरावरती निळा झेंडा असेल, ज्या घरावरती अशोक चक्र लावलं असेल, ज्या घरावरती जय भीम समजा लिहिलेलं असेल, किंवा आंबेडकरांची सही असलेलं एखादं वाहन असेल, त्याची तोडफोड केली जात होती. त्याचीही दृश्य बाहेर आली. आणि ही मारहाण होत असताना एक महिला, काही वत्सला का काहीतरी तिचं नाव आहे, 40-45 वर्षाची महिला, तिने तिच्या मोबाईल फोनवरती ते शूट केलं. कोणत्या तरी पोलिसाच्या लक्षात आलं की असं एक कोणती तरी महिला शूट करते, तर तिच्याकडे सगळा जथ्था वळला. तिला तिच्या घराच्या बाहेर असलेल्या त्या मैदानामध्ये प्रचंड अमानुष मारहाण केली. प्रचंड अमानुष मारहाण त्या महिलेला केली. नंतर तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनमध्ये तिला पट्ट्यांनी, दांडुक्यांनी मारहाण केली. तिच्या प्रायव्हेट पार्ट्स सुद्धा
त्या मारहाणीमध्ये आले. ती महिला गयावया करत होती की मला टॉयलेटला जाऊ द्या, तिला जाऊ दिलं नाही. आज काळ्या निळ्या अवस्थेमध्ये ती हॉस्पिटलमध्ये आहे. ते लोक आले, सगळे मारायला लागले, घरात घुसघुसू मारायलेत म्हणून मी तिथं थांबलेली होते. माझ्या हातात मोबाईल होता. मी त्याची अशी मग ते मारायलेत घरात घुसून म्हणून मी शूटिंग काढायला घेतली होती. अशा हातात मोबाईल होता. ते सगळे पळत आले. इतकं मला मारायला सुरू केलं. कोणी काट्या घालायले, कोणी केस उपटायले, कोणी काय काय करायले. इतकं मारलं. मी म्हणाले मी काय केलं, मी काय गुन्हा केलाय, मला कशाला न्यायलेत, मला का मारायले तुम्ही एवढं. चल की म्हणे तुला दाखवतो का म्हणून मारायला होते. शरीर काळं निळं पडल्यासारख्या इतकी अमानुष मारहाण केली. दंगलखोर ज्या वेळेला गाड्या पेटवत होते त्यावेळेला त्यांना कोणी अडवायला गेलं नाही, मारायला गेलं नाही. त्यानंतर वस्त्यांमध्ये घुसून आंबेडकरी समाजाच्या तरुणांना, कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने मारहाण केली गेली. आता मुळामध्ये अशा पद्धतीची मारहाण करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने पोलिसांना मिळतो? दंगल शांत करण्यासाठी काही प्रमाणामध्ये लाठीचार्ज करायची परवानगी असते, पण दंगल करत असताना ती केली पाहिजे. त्या दंगलखोरांवर केली पाहिजे. दंगलखोर तर फरार, गायब, कुठे गेले, कोण होते काहीच माहित नाही. ते त्यांची नावं, त्यांच्याबद्दलची माहिती सांगून सुद्धा का तिथलं सीसीटीव्ही फुटेज घेऊन पकडत नाहीये त्यांना? का ही वेळ येते घराघरात जाण्याची? आता त्यावेळेला त्या ठिकाणी पुण्यामध्ये चाकणला नोकरी करणारा एक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा तरुण, जो चाकणला नोकरी करतो आणि मूळचा परभणीचा होता, तो परभणीमध्ये त्याची लॉची एक्झाम होती, तो लॉ करतोय, LLB करत होता, दुर्दैवाने असं म्हणायची वेळ येते, तो LLB करत होता. त्याला पोलिसांनी याच्यात पकडलं. या आंदोलना बंद ज्या वेळेला पुकारला तेव्हा त्या बंदमध्ये तो बसला होता. तिथे हातात वही पेन घेऊन तो मुलगा तिथं बसलेला होता. वही पेन हातामध्ये घेऊन बसलेला मुलगा बंद पुकारल्यानंतर दंगलखोर होता, त्याला अटक केली. त्यालाही मारहाण झाली आणि त्याला नुसती मारहाण झाली नाही, त्याचा कस्टडीत मृत्यू झाला. काल सकाळी कोर्टामध्ये त्याचे वकील त्याची परीक्षा चालू असल्यामुळे त्याला जामीन मिळावा असं म्हणत होते आणि नंतर त्या कस्टडीत त्याचा मृत्यू झाला. हा खून आहे. हा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशीचा खून केला गेलेला आहे या विद्यार्थ्याचा. जसा रोहित वेमुलाचा खून होता, आत्महत्या नव्हती ती, तसा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशीचा केलेला खून आहे हा. याच्याबद्दल काय होणार आहे कारवाई? या मुलाला अशा पद्धतीने हे केलं गेलं, त्याचा मृत्यू होतो आणि याच्याबद्दल काही म्हणजे काहीही त्याच्या पुढे ऍक्शन होत नाही. तिथे जे कोण पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याबद्दलची अशी माहिती येते की ते नांदेडला होते आणि नांदेड ग्रामीणला असताना सुद्धा अशाच पद्धतीने काय कुठली तरी जयंती मनवली का असा कुठला तरी प्रसंगावरून त्यांनी अशाच पद्धतीने एक अक्षय भालेराव नावाच्या तरुणाला मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, त्याचा खून झाला म्हणजे अक्षय भालेरावचा. त्यावेळेला तिथल्या नागरिकांनी खूप त्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये निवेदनं केली, त्याला आरोपी करा वगैरे म्हटलं, पण त्याची फक्त डिपार्टमेंटल इन्क्वायरी केली आणि त्याला ट्रान्सफर करून टाकलं परभणीला. त्याला परभणीला ट्रान्सफर केलं आणि परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू होतो. हा काय प्रकार आहे? या सगळ्या प्रकारामध्ये काय समोर येत आहे? ही जी कोअर्सिव्ह पॉवर गृह मंत्रालयाकडे, गृह खात्याकडे असते, ही यासाठी ठेवायची आहे स्वतःकडे. हेच गृहमंत्री असताना भीमा कोरेगावची दंगल घडवली. 20-22 हजार तरुण त्यांच्यावरती गुन्हे नोंदवले, 20-22 हजार जणांवरती, आणि तो भिडे आणि एकबोटे तर मोकाट फिरतायत.
त्या घटनेमध्ये. आणि आता त्याच्यानंतर नाशिकमध्ये दंगल झाली. 74 वर्षाच्या म्हाताऱ्या आंबेडकरी समाजाच्या भाजी विक्रेत्या महिलेवरती डोळ्यामध्ये स्क्रूड्रायव्हर खुपसला. नाशिकमध्ये डिजिटल काय सगळं बंद करून टाकलं वगैरे सगळा प्रकार. तो त्र्यंबक रोडवरच्या एका शाळेच्या जमीन आणि तिचं काय ते भानगड, शेजारची जमीन, त्याच्यावरून इथं प्रकरण घडलं. आणि आता हे परभणी. का इतका संताप का या आंबेडकरी समाजाबद्दल? आणि बांगलादेशाच्या निमित्ताने इतर शहरांमध्ये मुस्लिम समाजाबद्दल द्वेष, इथं आंबेडकरी समाजाबद्दल द्वेष. या नालायकांची विधानसभा निवडणुकींच्या वेळीची घोषणा काय होती? एक है तो सेफ है. का वाटत नाही परभणीत एक है? इथं दंगली घडवायचा प्रकार करता, पिंपळगावमध्ये घडवण्याचा प्रकार केला, तिथं नाही वाटलं एक है तो सेफ है. तिथे मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं होतं, नाशिकमध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं होतं. या घोषणा देतात, बटेंगे तो कटेंगे. हे काय चाललेलं आहे? हा माणूस गृहमंत्री झाल्यानंतर हे काय सुरू झालं? याचं कारण लोकसभा निवडणुकांच्या वेळेला संविधानाला धोका आहे ही गोष्ट पटल्यामुळे आणि 400च्या पलीकडे गेलो तो संविधान बदलून टाकू अशी भाषा भाजपच्या लोकांनी वापरल्यामुळे या सर्व लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं. ते मुस्लिम असतील, ते मागासवर्गीय समाजाचे असतील, सर्वांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं. आणि आता या समाजाला अद्दल घडवण्यासाठी हा प्रकार केला जातोय का? हे होईल, हे होत राहील. यांचे जे काय पप्पू गोळवलकर त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय वी आर अवर नेशनहुड डिफाइंड मध्ये की मायनॉरिटीज इन दिस कंट्री विल हॅव टू आयदर ॲसिमिलेट अँड मर्ज विथ द मेजॉरिटी कम्युनिटी or they will have to live at the mercy of the majority community. They will not get any special rights. या देशातल्या अल्पसंख्याकांना या देशातल्या बहुसंख्याकांबरोबर विलीन होऊन राहावं लागेल किंवा बहुसंख्याकांच्या दयेवर जगावं लागेल. त्यांना कोणतेही अधिकार मिळणार नाहीत. हे पप्पू गोळवलकरनी त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलंय. त्याचीच अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीने या समूहांना भयग्रस्त केलं जात आहे का? आज अत्यंत सुशिक्षित हा मागासवर्गीय समाज आहे. हे आकलेचे ठेका घेतल्यासारखे जे ब्राह्मण फिरतात त्यांनी हे लक्षात घ्यावं. त्यांच्यापेक्षा जास्त PhD मागासवर्गीय समाजामध्ये, त्यांच्यापेक्षा जास्त पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीज मिळालेले विद्यार्थी मागासवर्गीय समाजात आहेत. आपल्या हिंदू समाजाच्या म्हटल्या जाणाऱ्या गणेशोत्सव बाकी आणि साहित्य संमेलनं इथं जेवढी पुस्तकं विकली जात नाहीत त्याच्या 50 पट 100 पट जास्त करोडो रुपयाची पुस्तकं एका आंबेडकर जयंतीला विकली जातात. एका महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी विकली जातात करोडो रुपयाची पुस्तकं. ज्ञान मिळवण्याची आग आहे त्या समाजामध्ये. आणि आज ज्या वेळेला तो ज्ञान प्राप्त करतोय, जेव्हा तो स्पर्धेत उतरलाय आणि स्पर्धेत तुम्हाला मागे टाकतोय, तेव्हा तुम्ही घाबरून त्याला भयग्रस्त करण्यासाठी हे काम करायला निघालात. या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशीचं पोस्टमार्टम इन कॅमेरा मॅजिस्ट्रेटच्या समोर झालं पाहिजे. या दंगलीमध्ये ज्यांना ज्यांना मारहाण झाली आहे या सर्वांची मेडिकल एक्झामिनेशन ही इन कॅमेरा मॅजिस्ट्रेट समोर व्हायला हवी. आणि या संपूर्ण प्रकाराची ज्युडिशियल कमिशन तर्फेच इन्क्वायरी झाली पाहिजे. न्यायालयीन आयोग, ज्युडिशियल कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्टच्या अंडर स्थापन करावा आणि त्याच पद्धतीने याची चौकशी व्हावी. हे षडयंत्र कोणी रचलंय? हे अत्यंत शांतपणाने रचलेलं षडयंत्र आहे. आणि म्हणून अजिबात भावनेच्या आहारी न जाता अत्यंत शांतपणाने त्याच संविधानाने दिलेल्या मार्गाचा आणि कायद्याने दिलेल्या मार्गाचा अवलंब करत प्रत्येक ठिकाणी या अत्याचाराला सामोरं जावं लागेल. अत्याचाराच्या विरोधात उभं राहावं लागेल.
आणि याच्यामध्ये हे विरोधात उभं राहण्याची आणि ही लढाई पुढे नेण्याची जबाबदारी फक्त आंबेडकरी समाजाची नाही, यात प्रत्येकाने सामील व्हावं लागेल. कारण फॅसिझम कोणाची वाट पाहत नाही. आज शेजाऱ्याच्या घरावरती संकटाची थाप पडलेली आहे, उद्या तुमच्याही दारावर वाजेल आणि तुमच्या दारावर ही संकटाची थाप वाजू नये म्हणून आज बाहेर पडा आणि या सर्व संवैधानिक मार्गांचा अवलंब करून या फॅसिझमला प्रतिकार करावा लागेल. आजच्या भागामध्ये इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि ज्यांना शेअर कराल त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमचा पाठिंबा असेल तरच आम्ही हे सत्य सांगणं आणि सैतानांना शर्मिंदा करणं हे करत राहू शकू. धन्यवाद.